जय श्रीकृष्ण सर्वांना. प्रार्थना घेऊया. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. काल कोणता श्लोक शेवटचा ऐकलात? कारण ते मध्येच परत बंद पडलं. 33वा ना? 33च्या पुढे गेलेलो आपण. आपण 35 आणि 36वा बहुतेक चालू होता. 36 आणि 37 म्हणजे 37वा चालू होता. तर आपण 37वा चालू होता. तर 35, 36, 37 ची लिंक आधी घेऊ आणि मग 38वा आपण म्हणून. आज श्लोक कोण घेणार आहे? मी घेणार आहे. हा, सुचिता ताई का इथे? कारण मला चालेल. आधी मी 3 श्लोकाचं हे करतो आणि मग 38वा घेऊ. तर काल भगवंतांनी सांगितलं की श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठितात. म्हणजे आणि स्वधर्मम निधनम श्रेयम परधर्म भयावह. म्हणजे परधर्माच्या आचरण करण्याने पुण्य तर लागत नाही, पण पाप लागून इतकी वाईट स्थिती पुढे होऊ शकते की ती मरणापेक्षाही भयंकर आहे. त्यामुळे त्याच्यापेक्षा स्वधर्म करताना निधन आलं तर उलट ते निधन आधी जरी दुःखकारक वाटलं तरी त्याचा जो परिणाम आहे तो खूप उच्च प्रतीचा आहे. म्हणजे क्षत्रियांसाठी तर युद्धात मारलं जाणं म्हणजे डायरेक्ट मुक्ती आहे. तर हे भगवान सांगितल्यावर अर्जुन त्यांना विचारतायत की मुळात मनुष्य म्हणजे धर्म म्हणजे त्याची मूळ वृत्ती जर असेल तर मग त्याच्या मूळ वृत्तीला सोडून तो दुसरं काम करायला जातोच कशाला मग? म्हणजे दुसरं काम करावं असं तर त्याला वाटतंच कशाला? काल आपण बघितलं धर्म म्हणजे पाण्याचा धर्म वाहणे आहे. तसा प्रत्येक मनुष्याचा धर्म हे त्यांनी केलेल्या पूर्वकर्मानुसार जर ठरत असेल तर मग दुसऱ्याचा धर्म करावा किंवा पापही, कोणतंही पाप दुसऱ्याचा धर्म करण्याने किंवा अधर्म करण्याने पाप, हे जर त्याच्या मूळ वृत्तीत नाहीये तर मग ते कसं आलं? हा अर्जुनाचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न फक्त अर्जुनासाठीच नाही, भगवान आपल्या सगळ्यांसाठी, ते पूर्ण गीता तशीच आहे की सगळ्यांसाठी ते मार्गदर्शन होते. तर अर्जुन म्हणतो आणि अर्जुन काल एक सांगायचं राहिलं की इथे आता संबोधन वार्ष्णेय म्हणून म्हटलंय अर्जुनाने. अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजित. म्हणजे श्रीकृष्णाला वार्ष्णेय म्हटले म्हणजे वृष्णी वंशातला म्हणून वार्ष्णेय. आता वृष्णी हा ययाती आणि यदुराजाच्या वंशातला आहे आणि त्याच्या पुढे हे यादव सगळे आलेले आहेत. तर हे म्हणताना अर्जुन कुठेतरी हे पण म्हणतोय की जिथे भगवान स्वतः तुम्ही ज्या कुळात अवतीर्ण झालात त्या कुळातही पूर्वी त्यांचा पूर्वज ययाती हा पण कामाने अंध होऊन आपल्या मुलाकडनं त्यांनी तारुण्य मागून घेतलेलं हे एक उदाहरण आहे. आणि दुसरं तर भयंकर उदाहरण कंसाचंही आहे, तोही यादवच आहे. तर म्हणजे इतकं पवित्र जर कुळ असताना पण त्यातले काही लोक जर असे वागत असतील तर ती जी शक्ती आहे मागे ओढणारी ती किती भयंकर असेल. म्हणून बलादिव नियोजिता म्हणजे जबरदस्ती एखाद्याला एखाद्या पापकर्माकडे लावणारी ही शक्ती नक्की काय आहे असं अर्जुन विचारतो. त्यावेळेस भगवान सांगतायत की हे जे खरं तर आधी आपण बघितल्याप्रमाणे आधी रागत द्वेषाने त्याची सुरुवात होते, भगवंतांनी सांगितलंच आहे. पण तरीही अर्जुन प्रश्न विचारतोय म्हणून भगवान अजून एक्सप्लेन करतात की एकदा रागद्वेष निर्माण झाले की
त्याचाच परिणाम काम आणि तेच तेच काम आणि क्रोधात परिवर्तित होतात. म्हणजे एखादी गोष्ट मिळावी वाटली, राग म्हणजे हवीशी वाटली, की ती मिळावी वाटते. त्याच्यात मिळावी वाटते तेव्हा तो काम झाला आणि ती नाही मिळाली तर त्याचं कामाचं परिवर्तन क्रोधात होतं. तर हे सगळं आहे हे रजोगुणामुळे होतं असं भगवान म्हणतात. कारण तमोगुण एका प्रकारे म्हणजे अ, अ, बघायला गेलं तर तमोगुणात अजून काही कर्मच होत नाहीत. त्या दृष्टीने कदाचित तमोगुण थोडासा बरा तरी म्हटला जाऊ शकतो. अ, कारण असं म्हणतात ना, की ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, की हे अहंकाराची जी राक्षस कोणाच्या मागे लागतो? अज्ञानाच्या मागे लागत नाही, तर ज्ञानी जो असतो त्याच्याच मागे हा अहंकाराचा राक्षस लागतो. त्यामुळे तो जास्त त्रास देणारा असा आहे. तर भगवान सांगतात, हाच काम आहे, हेच क्रोध आहे. हे सगळे क्रोध म्हणजे फक्त कामक्रोध नाही, सगळेच जे विकार आहेत ते मूळ जी वृत्ती उत्पन्न झाली, हवं किंवा नको त्यातनंच होते आणि हे महाशनो आहेत. महाशनो म्हणजे अत्यंत ज्यांची भूक जी कधीही शमन पूर्ण विश्व जरी त्यांना मिळालं तरी पण त्यांची भूक शमणार नाही. असं महाशनो अत्यंत मोठी भूक असलेले आणि महापाप्मा खूप पापी आहेत. आणि हेच खरे आपले वैरी आहेत. म्हणजे आपल्याला जे जे वैरी बाहेर दिसतात, त्या वैरी बाहेर दिसण्याचं कारण म्हणजे त्या च्यात जे अवगुण आहेत किंवा त्या वैऱ्यांबद्दल विचार करताना आपण जे अवगुण मनात आणतो, तेच अवगुण खरे आपले सर्वात मोठे वैरी आहे. आणि त्यामुळे त्याच्यापासून आपल्याला जितकं वेगळं राहता येईल आणि आत्मस्वरूपात राहता येईल आणि ते होण्यासाठी चित्तशुद्धीसाठी कर्म करता येईल, तर तोच मार्ग योग्य असं भगवान सांगतात. तर 38वा घेऊया. धूमेन व्रियते वह्निर् यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्. आता हे काय आहे हे सांगितलं, म्हणजे हे बलादेव नियोजिताचं कारण काय आहे हे सांगितलं. पण हे कसं काय होतं हा म्हणजे इतकं जबरदस्तीने कोण आपल्याला आपल्या मूळ वृत्तीपासून बाजूला नेऊच कसा शकतो हा अर्जुनाचा प्रश्न आहे. तर नुसतं कोण नेतं हे भगवंतांनी 37व्या श्लोकात सांगितलं आणि हे शक्य कसं होतं. कारण जर म्हटलं शेवटी आपण आत्मरूप आहे तर ती केवढी मोठी शक्ती आहे. सर्वज्ञ सर्वव्यापक आणि सर्व कालात असलेलं असं ते सच्चिदानंद रूप आहे. सतरूपाने त्रिकालाबाधित आहे, सर्व कालात आहे, सर्व देशात आहे. चित रूपाने त्याची जाणीव, चित ही जाणीवेचं दर्शक आहे म्हणजे ज्ञान आहे आणि आनंद रूप ते असताना हे होतच कसं. तर त्याच्याकरता आता भगवान उदाहरण देतात की धूम्रेना व्रियते वह्निर यथादर्शो मलेन च. म्हणजे जसा अग्नी धुराने झाकला जातो, तो अग्नी आहे तिथेच आहे, पण धूर जो तयार होतो त्यांनी तो अग्नी नाही असा भासतो. तसं या इंद्रियांमध्ये जेव्हा हे विषय शिरतात, हे शत्रू शिरतात, तर त्यांनी तो अग्नी झाकला गेल्यासारखा भासतो. त्यामुळे जे खरे ज्ञानी आहेत ते मुक्ती झाली किंवा बंधन आहे हे म्हणतच नाही, कारण तो भास हे त्यांना कळलेलंच आहे. मागे पण आपण कदाचित हे उदाहरण घेतलं असेल की रामदास स्वामींना एका जिज्ञासूने विचारलं की हे सगळं ठीक आहे, कर्मानी जन्म मिळतो, हे मिळतो, पण मुळात ही सृष्टी उत्पन्न झालीच कशी आणि का झाली. तर याच्यावर रामदास स्वामी म्हणतात की अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. म्हणजे जे झालंच नाहीये त्याच्याबद्दल तू काय विचारतोस काय, झालेलंच नाहीये जग. तर ही वृत्ती तेव्हा होते, पण ते व्हायच्या आधी जेव्हा हे अ, अ, बुद्धी, मन, इंद्रिय यांच्यात जेव्हा या विषयांचा प्रादुर्भाव होतो, जे शत्रू आहेत, तर त्यांनी ती दृष्टी झाकली जाऊन
जसा अग्नी दिसत नाही तसा हे दिसत नाही. दुसरं त्यांनी उदाहरण दिलंय की किंवा यथा दर्शो मलेनच, म्हणजे आरसा जो आहे, त्या आरसा जर मलिन झाला तर आपलं स्वतःचं रूप आपल्याला दिसत नाही. तर एक आपलं आत्मस्वरूपाचं दर्शन हे समजवण्यासाठी हे वेदांतात पण हे उदाहरण दिलं जातं की अ, एखादा आपलं हे जीवात्मा जो आहे ते परमात्म्याचंच बुद्धी म्हणजे जे जीवाचं जे ऍक्टिव्हनेस म्हणजे चितत्व दिसतंय किंवा कार्यकारिणी हे दिसते ते परमात्म्याचंच प्रतिबिंब त्यात पडलेलं आहे. आता ते प्रतिबिंब जोपर्यंत हे विषय आहेत तोपर्यंत तो आरसा मलिन आहे. ते प्रतिबिंब मलिन नाहीये. ते जरी प्रतिबिंब भासलं तरी ते खरं तर प्रतिबिंब नाही. आपण आरशात बघून आपण जसं म्हणतो हा मीच आहे, तसं ते परमात्माच या ह्याच्यात आलेला भासतोय नुसता. ते त्याचं सच्चिदानंदत्व कमी झालेलं नाहीये. पण या बुद्धी त्या आरशावर म्हणजे आरसा ही जर शुद्ध बुद्धी धरली तर त्या शुद्ध बुद्धीवर हे काम क्रोध आदी विकारांचं जेव्हा मळ साचतो तेव्हा आपला चेहरा आपल्याला नीट दिसत नाही आणि भलतंच काहीतरी दिसतं. त्यामुळे आपल्या रूपाचं अज्ञान होतं आणि आपण दुसरेच काही आहोत. मी म्हणजे माझी बुद्धी, हे शरीर किंवा मला आवडलं नाही आवडलं याच्यात आपण मनाचा विचार करतो. तर तशी स्थिती होते ती धुराने होते, त्या धुळीने होते. तसंच या कामामुळे म्हणजे काम म्हणजे आता कामाचीच वेगळी रूप कामानंतर क्रोध, लोभ, पुढे जे भगवंतांनी एका ह्याच्यात सांगितलेले ना, कामात क्रोधोबीज आहे ते क्रोधात भवती संभवा समोहात स्मृती विभ्रमात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. तर यात सगळ्या ज्या स्टेजेस आहेत त्याचा सगळा उद्गम ते कामाचेच ऍग्रिवेट झालेली म्हणजे वाढत गेलेली रूपांतरित झालेली वेगवेगळ्या स्थिती आहेत. तर त्यामुळे या कामामुळे हे ज्ञान आच्छादित होते. आता गंमत अशी आहे की हे जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजेच आपलं आत्मस्वरूप आहे आणि तोच त्याचा अनुभव आहे. म्हणजे एका त्या ज्ञानाच्या असं म्हणतात की 5व्या पातळीनंतर म्हणजे अहम ब्रह्मास्मी नंतर ते ज्ञान, तो ज्ञान घेणारा आणि ज्याचं ज्ञान होतं ते, हे सगळं एकच आहे हा अनुभव येतो. म्हणजे पूर्ण आनंद आहे. मग तिकडे अहम नाहीच आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणण्या इतकाही अहम नाहीये किंवा सकलमिदम अहमच वासुदेव म्हणण्या इतका मी किंवा जगतही नाहीये. तिथे फक्त वासुदेव सर्वम ही भावना शिल्लक राहते. तर तोपर्यंत तो अहम राहणार आहे. पण अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान झालं तर तेव्हा अर्थ काय? आरसा अजून आहे. पण तो आरसा पूर्ण स्वच्छ आहे आणि त्यात आत्मस्वरूपाचं पूर्ण दर्शन आहे आणि समाधीत तो जो ज्ञानी महात्मा आहे तो पूर्ण आनंदात राहतो. संस्काराप्रमाणे आणि उरलेले प्रारब्ध क्षयाकरता जो बाहेर येतो तेव्हा पण त्याला जरी आरशात दिसत असलं तरी ते शुद्ध रूपाचं भान त्याला सदैव असतं. तर असं भगवान इथे हे करतात की हे केवळ आपली वृत्ती झाकलेली गेलेली आहे, मूळ जी आहे ती, असं भगवान या 38व्या ह्याच्यात सांगतात. 39व आवृत्तै ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. म्हणून हा कधी न अ, शमणारा काम जो आहे तर हाच कामरूप अग्नी म्हटलंय भगवंतानी. तर दुष्पुरेणा दुष्पुरेण अनलेनच म्हणजे दुष्पुरेण असा अनल म्हणजे अग्नी हा आहे. म्हणजे तो जाळून टाकतोय. जे जे घेतोय त्याचं अग्नीचा गुण असा आहे की तो सगळं भस्मसात करतो. तसा या कामरूपी अग्नीचा दोष असा आहे की तो
ज्ञानाला खाऊन टाकतो. त्यामुळे ज्ञानी जो माणूस आहे किंवा ज्ञान ज्याला प्राप्त करून यायचंय त्याच्यासाठी काम हा सर्वात मोठा अग्नी आहे. जर काम हे टाळलं, कामावर जर विजय मिळवला तर पुढचे वैरी सगळे निघून जातात. गुरुचरित्रातही कथा आलेली आहे. जेव्हा तो कलियुग द्वापार युग संपून जेव्हा कलियुग येतं, कलियुग ब्रह्मदेवाच्या समोर येतं, तेव्हा ते जिव्हा आणि लिंग हातात धरून येतात. तर असं का? तर तेव्हा ते सांगतात की ज्यांनी म्हणजे रसनेंद्रियाचं काम म्हणजे हे चाखायला पाहिजे ती डिझायर आणि काम जो इतर वेळी काम जो मानला तो त्याच्यावर जो विजय विजय मिळवेल तो जितेंद्रिय आहे आणि असे जे असतील त्याला माझी बाधा नाही. आणि गुरुभक्त जे असतील किंवा ईश्वर भक्त विष्णूंचे कृष्णाचे भक्त असतील त्यांना मी काही करू शकणार नाही असा तो कधी म्हणतो. तर इकडे हा जो काम आहे तो आपला शत्रू आहे ही जरी जाणीव कायम असली तरीही बऱ्यापैकी आपल्या बऱ्याच इच्छा बऱ्याच ज्या कोणतीही इच्छा ही कामातच मोडते. तर या इच्छा कमी होऊ शकतात. हळूहळू आपण आपल्या मूळ म्हणजे किंवा परमात्म्याकडे श्रीकृष्णाकडे मय्येव मद आधस्व जे भगवान म्हणतात त्याच्याकडे हळूहळू आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून ते इतक्या स्पष्टपणे सांगतायत की हा सर्वात मोठा वैरी हा आहे. म्हणजे सगळ्या झाडाचं मूल ऊर्ध्वमूलम अधशाखा जिथे आपण ऐकलं ना सगळे ते अधशाखा होण्याचं कारण खाली जाण्याचं कारणच काम हे आहे. त्यामुळे त्याचा छेद केला तर तो पूर्ण वृक्ष नाहीसा होणार आहे. कारण त्याचं खरं तर अस्तित्व कुठे सापडतच नाही हे भगवान म्हणतायत 15व्या अध्यायात. ते आपण पुढे पाहू. तर याकरता देवाजवळ काय मागावं ह्याच्याकरता प्रल्हादांचं उदाहरण देतात. जेव्हा नरसिंह जेव्हा हिरण्यकशिपूचा नाश करतात आणि नंतर मग त्यांचा क्रोध पाहून सगळेजण घाबरतात. ब्रह्मदेव म्हणतात की सगळे देव म्हणतात आता यांना शांत करा. ब्रह्मदेव म्हणतात आता एवढं भयंकर रूप मलाही भीती वाटते म्हणून ते लक्ष्मी मातेकडे जातात. लक्ष्मी माता म्हणते की हे असलं भयंकर रूप मी पण पाहिलं नाही. तुम्ही आणि तुमचा देव काय ते बघून घ्या. मी काही त्यांच्याजवळ जाऊ शकत नाही. मग हे प्रल्हादाला ब्रह्मदेव सांगतात की तुझ्यासाठीच तुझ्या वडिलांचा यांना राग आलेला आहे तो तूच शांत करू शकतो. प्रल्हादांना काही भीतीच नाहीये कारण त्यांचे ते पूर्ण त्यांना त्यांच्याकरताच ते आलेले आहेत आणि त्यांच्या वात्सल्याकरता ते आलेले आहेत. त्यामुळे त्या रागाच्या मागचं वात्सल्य त्यांच्याकडे पोचलेलं आहे. तर तेव्हा भगवान त्यांना म्हणजे हे जवळ जातात तर मग भगवान त्यांना मांडीवर असं सांगतात मांडीवर घेऊन नरसिंहांनी त्यांना चाटलंय असाही एक कथेचा भाग येतो. तर इतकं ते वात्सल्य आहे. तर तेव्हा भगवान विचारतात की प्रल्हादा तुला काय हवं माग. तर प्रल्हाद म्हणतात की तू माझ्या असा स्वामी आहेस की सेवकाने काही केलं म्हणून तू देशील असा तू स्वामी नाहीयेस. तू महान दयाळू आहेस आणि मी पण तुझा असा भक्त आहे की तो अकाम आहे. तर त्यामुळे मला काहीच मागायचं नाही. तरीही भगवंत परत म्हणतात नाही मला द्यायचंच आहे तू काहीतरी माग. तर ते मागतात की या माझ्या पित्याने तुमचा अकारण द्वेष केला तो त्यांच्या अज्ञानामुळे तर त्यांना क्षमा कर म्हणतात त्यांचं कल्याण कर. तर भगवान म्हणतात ज्या कुळात तुझ्यासारखा भक्त उत्पन्न झालाय तर त्याचं तुझ्या वडिलांचंच नाही तर मागच्या पुढच्या 42 पिढ्या तुमच्या उद्धरून गेल्यात असं भगवान सांगतात. आणि तरी म्हणतात अजून काहीतरी माग. तर भगवानांना प्रल्हादजी जे मागतात ते खूप खूप महत्वाची प्रार्थना आहे. ते म्हणतात की माझ्या हृदयात कोणतीही इच्छाच उत्पन्न होऊन देऊ नको. म्हणजे रागद्वेषातला राग एखादं चांगलं वाईट हे काहीच उत्पन्न होऊन देऊ नको. म्हणजे काय म्हणजे ते ब्रह्मरूपच झाले विष्णुरूपच झाले. कारण कोणतीही इच्छा नसणे म्हणजेच स्वस्वरूपात स्थित असणे म्हणजेच विष्णुरूप होऊन जाणे हे ते प्रल्हाद मागतात.
तर ते आता भगवान सुचवतात त्याला, की सर्वात मोठा शत्रू तुझा जो आहे, तो काम आहे. आता 40वा. इंद्रियाणि मनोबुद्धिर अस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. हं. आता ते एक तर त्यांनी सांगितलं, की हा जो म्हणजे हे सगळं जो घडवून आणतो, आपल्या मनाविरुद्ध आपल्याला काही करायला लावतो, हा काम आहे. आता तो नुसतं सांगून भगवान थांबले नाहीत. तर हा काम कोणाचा आश्रय घेऊन अजून बळावतो किंवा कोणाचं कामाला स्वतः अंग नाहीये. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ही कथा ऐकली असेल, की जेव्हा कार्तिकेयांचा जन्म व्हायचा होता, तर तेव्हा म्हणजे भगवान शंकरांना मोहित करण्यासाठी कामदेव जातो आणि तो कामबाण मारल्यावर भगवान म्हणजे कामाचा तर प्रादुर्भाव त्यांना होतो, पण आपली तपश्चर्या भंग झाली म्हणून ते कामाला भस्मसात करून टाकतात. त्यामुळे त्याच्यानंतर द्वापार युग येईपर्यंत कृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह होईपर्यंत त्या कामदेवाला अंग नाहीये, म्हणजे अनंग म्हटलेलं आहे त्यांना. तो फक्त सूक्ष्म देहातच इथे तिथे फिरतोय. देह त्याला तोपर्यंत मिळालेला नाहीये. तर हा म्हणजे सांगायचं म्हणजे तो इच्छा रूपी जो काम आहे त्याला स्वतःचा असं काही देह नाहीये. तो कोणाच्या तरी आश्रयाने राहणारा आहे. तर तो कोणाच्या आश्रयाने राहतो? तर तो मन आणि बुद्धी आणि इंद्रिय यांच्या आश्रयाने राहून ज्ञानाला आच्छादित करतो. कारण मन, बुद्धी, इंद्रिय कशाच्या आश्रयाने राहतात? तर ते राहतात आपल्या आत्मस्वरूपाच्या वर झालेला हा भासमान अध्यास आहे. मन, बुद्धी, इंद्रिय हा. आता जोपर्यंत तो फक्त शुद्ध अध्यास आहे, तोपर्यंत ते ज्ञान आहे. इथे काम घुसल्यानंतर ते ज्ञान धूसर होतं. मग काय होतं, की इंद्रियात काम शिरल्यानंतर इंद्रिय ते कामाचा भोग म्हणजे जी पंचज्ञानेंद्रिय आहेत, ती सगळी म्हणजे डोळ्याला दिसावंसं वाटतं, शरीराला आपल्या त्वचेला स्पर्शाची गरज वाटते, जिभेला चव चव जी वाटते, कानाला ऐकावं वाटतं, जिभेला बोलावं वाटतं. हे जे सगळे गंध चांगला यावा असा वाटतो, हे जे सगळं आहे, हे इंद्रियांचे जे इंद्रिय शरीरातल्या ठराविक बहिर्इंद्रियांच्या साह्याने ते घेण्याचा प्रयत्न करतात. आणि हे फक्त ते हवंसं असणं याला मन विचारांनी अजून घट्ट बनवतं. म्हणजे पहिल्यांदा इंद्रियाद्वारे विषय आत आले. इंद्रियाद्वारे विषय आत आले तरी ते हवेसे वाटणं आणि ती हाव वाढवणं, हवे असणं वाढवणं हे मनाचं कार्य आहे. आणि ते इतकं वाढतं की हे मला मिळालंच पाहिजे अशी जेव्हा स्थिर बुद्धी होते चुकीच्या ठिकाणी, तेव्हा ते बुद्धीला ग्रासून आणि मग हा एवढा सगळा प्रवास झाल्यानंतर ज्ञान राहिलं बाजूला. ज्ञान म्हणजेच आत्मस्वरूप आपला आनंद राहिला बाजूला अशी अवस्था होते. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की हे कशा कशाच्या आश्रयाने राहतं आणि पुढे भगवान हे पण सांगतील की त्यांना कशा कशा पद्धतीने आपण आवरलं पाहिजे हे पुढे येईल. आता 40वा श्लोक बघूया. तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीहेने ज्ञानविज्ञाननाशनम्. हा, म्हणून आता हे जे मगाशी सांगितलं की इंद्रिय आणि मन आणि बुद्धी याचा आश्रय घेऊन काम सगळं ज्ञानाला आच्छादित करतो आपल्या आत्मस्वरूपाला. म्हणून पहिल्यांदा काय कर, तर अर्जुना तू पहिल्यांदा इंद्रियांवर ताबा ठेव आणि इंद्रियावर ताबा ठेव हे म्हणतं त्याच्यात काय काय आलं, मन आणि बुद्धी तेही पुढे येईल. पहिल्यांदा या इंद्रियावर म्हणजे इंद्रिय म्हटल्यावर पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि अंतःकरण तत्व म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हेही चार त्यात आलेच. इथे इंद्रियाचा अर्थ तसा झाला. आधीच्या याच्यात
इंद्रियाणी आणि मनोबुद्धी वेगळं दिलंय तिकडे दश इंद्रिय आणि मन बुद्धी ही विशेष इंद्रिय त्याच्याही आतली म्हणजे इंद्रियांच्याही आतला भाग हा मनाचा आणि त्याच्याही आत बुद्धी असल्यामुळे ती वेगळ्या प्रकारे दिलेत. आता 41व्या याच्यात जेव्हा इंद्रिय म्हणतात तेव्हा सगळं आलं त्याच्यात आणि अ, 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 त्याच्यात ते एका पुढचा एक हा हे देत आहेत काय म्हणतात त्याला क्रम देतात म्हणजे इंद्रिय आणि पराण्याहू म्हणजे दश इंद्रियाच्या पर जे आहे ते मन आहे आणि मनाच्या परे बुद्धी आहे म्हणजे ही इंद्रिय आहेत पण ही बहिरिंद्रिय किंवा आंतरिंद्रियापेक्षाही आतलं मन आहे आणि त्याच्याही आत बुद्धी आहे आणि बुद्धीच्याही आत ते अध्यात्म तत्व आहे. तो जीवात्मा अ, घटाकाशासारखा म्हणजे त्या ह्याच्यात आत आहे म्हणजे फक्त आतच आहे असं नाही. पण जो भास झालाय त्यांनी आपल्या आत आहे. तो बाहेरही आहे. पण जो जीवात्मा म्हणून आपल्याला ज्यातनं बाहेर पडून तोच मी परमात्मा हे कळायचं आहे, ते जीवरूप जे आहे ते या म्हणजे एक तर बहिरिंद्रिय म्हणजे आपले कान, डोळे बाहेर दिसणारे. त्याची जी शक्ती आहे ती आंतरिंद्रिय झाली आणि त्या इंद्रियानंतर त्याच्याही वर मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही त्याच्याही वरची अ, अ, गोष्ट झाली आणि त्याच्या पलीकडे परमात्मा आहे असं सांगितलेलं आहे. आता पुढचा घेऊया श्लोक. इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सः. हा आता तेच सांगतायत की अ, इंद्रिय ही स्थूल शरीरापेक्षा अ, श्रेष्ठ याचा अर्थ सूक्ष्म आहेत ती आणि त्यांची शक्ती म्हणजे परमात्म्याच्या जरा स्थूल देहापेक्षा जरा जास्त जवळ. तर आपल्याला वाटतं की डोळे त्यांनी दिसतं म्हणजे हे आपलं चक्षुरेंद्रिय. हे फक्त बाह्य चक्षु आहेत. हे फक्त बाह्य कान आहेत. पण त्याच्यात जी दिसण्याची आता एखादा आंधळा जन्मांध आहे. त्याच्या डोळ्यात काहीही विकार नाहीयेत. पण तरीही त्याला दिसू शकत नाही. कारण ते दृष्टी इंद्रियात काहीतरी हे झालंय. आता काहींना दृष्टी इंद्रिय म्हणजे आंतरिंद्रिय कार्यरत आहे पण डोळ्याला इजा झाली. तर त्यांना तरीही तिथे म्हणजे दिसत नसलं तरी काहीतरी उजेडात इकडून तिकडे गेलं, उजेड सावली ह्याचा तरी सेन्स होत असतो. पण आंतरिंद्रिय ज्याचं काम करत नाही त्याला तर काहीच होणार नाही. तर हे बाह्य जे इंद्रिय गोलक आहेत त्यांची जी शक्ती आहे दिसण्याची, ऐकण्याची, सगळे विषय घेण्याची त्यांना आंतरिंद्रिय म्हटलेले आहेत. आणि त्याच्याही परे म्हणजे मन झालं. मनसस्तु परा बुद्धी बुद्धे परतस्तु सहा. आता अ, मनाच्याही पलीकडे बुद्धी आणि बुद्धीच्याही पलीकडे तो सहा आहे. सहा म्हणजे परमात्मा तो आहे. आणि तो म्हणजे हे माझ्याच मनाच्या आत असल्यामुळे खरं तर तो मीच आहे. म्हणजे सहा अहम असा विवेक ज्ञानी माणसाला केव्हा होतो जेव्हा तो इंद्रिय मन बुद्धीच्या पलीकडे जातो तेव्हा. त्यामुळे वेदांतातही विचार करतात सोहम किंवा तत्त्वमसी याचा विचार करताना तत् पदार्थाची शुद्धी सांगितली आणि त्वम पदार्थाची शुद्धी सांगितली. सर्वव्यापी परमात्मा सर्वशक्तिमान सर्व क्रियाशक्ती ज्याच्याकडे आहे आणि सर्वज्ञानी जो आहे सर्व काळात जो आहे तो आणि मी अल्पज्ञानी अल्पशक्तिमान अल्प काळात राहणारा हा जीवात्मा हा एक कसा होईल. तर त्यातली जी विशेषणं आहेत किंवा जे आत्मतत्व सोडून ज्या गोष्टी आहेत स्वल्प असो की अनंत शक्ती असो हे बाजूला ठेवलं. स्वल्प ज्ञान असो अनंत ज्ञान असो हे बाजूला ठेवलं. त्रिकालात राहणारा असो की थोडा काळ राहणारा आहे हे बाजूला ठेवलं तर उरलेलं जे सच्चिदानंद रूप आहे ते एकच आहे. हा त्याचा अर्थ आहे. तसं म्हणून इथे त्या बुद्धीच्या पलीकडे आहे तिथे तो आहे म्हणजे तो परमात्मा आहे. म्हणजे जो जो परमात्मा मगाशी सांगितलं की पूर्ण जगताला कारण आहे आणि प्रकृतीने त्याच्यात जे त्रिगुणाचा जो व्यवहार चाललाय त्यामुळे हे जग भासतंय.
तर तोच परमात्मा आपल्या आत पाहिल्यानंतर मन बुद्धीच्या पलीकडे गेल्यावर तोच परमात्मा आपल्याला सापडतो. हे अर्जुनाला इथे जाणवून दिले भगवंतानी. आता 43वा. एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. बरोबर. म्हणजे आता आधी सुरुवातीला जेव्हा आपल्याला अ, अ, भगवंतांनी हे सांगायला सुरुवात केली तर त्यांनी अ, इंद्रियावर ताबा ठेव असं सांगितलं. म्हणजे तस्मात त्वमिंद्रियाण्यादेव नियम्य भरतर्षभ. आणि मग नंतर आता इंद्रियापेक्षाही पुढे मनापेक्षा पुढे बुद्धी हे सांगून आता 43व्या श्लोकात सांगतायत की बुद्धीहून पर असा सूक्ष्म जो परमात्मा आहे, बलवान आहे, श्रेष्ठ आहे, अ, असा जो परमात्मा आहे, बलवान म्हणजे सर्व शक्तिमान तोच आहे. भगवान म्हणजे ऐश्वर्यवान म्हणजे श्रेष्ठ आहे, असा तो आहे. तो जाणायला आता बुद्धी ही पण त्या मायेचं जरी कार्य असलं तरी बुद्धी ही आत्मतत्वाला जास्त जवळची आहे जेव्हा ती शुद्ध असते, जेव्हा हे दोष नसतात. म्हणून दोष काढून टाकण्यासाठी पण बुद्धीचा वापर करता येतो आणि त्या बुद्धीने मनाला स्वाधीन कर असं ते सांगतात. म्हणजे पहिल्यांदा इंद्रियांना स्वाधीन कर आणि मग मनाला स्वाधीन कर असं भगवान सांगतायत. आणि हाच आपण जे काल म्हटलं की साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त झाल्याशिवाय ज्ञान हे होतच नाही. तर साधन चतुष्टय संपत्तीमध्ये शमदमादी षट संपत्ती हा पहिलं साधन झालंय. मग पुढे उपरती वगैरे मुमुक्षा उपरती हे पुढची साधनं झालेत. पण त्या शमदमामध्येही क्रम असा आहे. शम म्हणजे इंद्रियांचा निग्रह आणि दम म्हणजे मनाचं दमन म्हणजे मनाचा निग्रह. म्हणजे अ, इंद्रियांचा निग्रह झाला पाहिजे, मनाचा निग्रह झाला पाहिजे आणि मग ते मन मुमुक्षा म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी लागलं पाहिजे. असे ते एक एक पुढे जाऊन ते ज्ञानाची योग्यता प्राप्त होते. मग गुरुपदेश होऊन मग ज्ञान मिळतं. तर याच्यासाठी अ, अ, इंद्रियाचं शमन आणि मनाचं दमन हेही होण्याकरता कर्ममार्ग हा आवश्यक आहे. कारण अ, 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 भगवानच गीतेतच उदाहरण देतात की मन हे म्हणजे जर जीवात्मा हा रथी असला तर मन हे घोड्यांसारखं आहे. तर त्यामुळे त्याला अ, अ, ते 10 घोडे 10 इंद्रियांच्या घोड्यांनी ते धावतंय सगळीकडे असं. तर त्यामुळे पहिल्यांदा तर त्याला आवरायला पाहिजे. पण त्याला कायम लगाम धरून ठेवूनही उपयोग नाही, कायम सोडूनही उपयोग नाही. कारण अ, कर्म न करता कोणी राहू शकत नाही हे भगवंतांनी सांगितलंय. म्हणून अ, दया बुद्धीने भगवंतांनी वेदरूपाने भगवान स्वतः प्रकट झालेत अशा ह्यांनी की हे नाही करायचं तर ज्या वृत्तीतनं माझा काम तयार होतोय, ज्या वृत्तीतनं माझा क्रोध तयार होतोय, त्या वृत्ती ज्या प्रमाणात आहेत त्या प्रमाणात जो जन्म आहे तो मिळाला. मग त्या जन्मात त्या प्रमाणात त्या वृत्ती विषयांकडे न लागता धर्माकडे लागून धर्मातनं विषयही मिळतोय आणि मुक्तीसाठी बुद्धिशुद्धी होते. असा सुंदर मार्ग केवळ आणि केवळ आपल्या वैदिक संस्कृतीत आहे. आणि तोच आता भगवान इकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे सांगतायत. म्हणजे असं आहे की कर्मयोग आपण म्हणजे प्रत्येक अध्यायाला एक नाव आहे. पण या सगळ्या अध्यायांमध्ये अ, अ, कर्माचाही उपदेश आहे. सगळ्या अध्यायामध्ये भक्तीचाही उपदेश आहे आणि सगळ्या अध्यायामध्ये ज्ञानाचाही उपदेश आहे. आणि भक्तीची महती अशी आहे की तुम्ही ज्ञान मिळवायच्या ज्या ज्ञानाच्या ज्या आपण लेवल्स बघितल्या, संशयापासून सुरू होते, त्याच्या
पासून म्हणजे 5व्या याला समाधी आहे, 6व्या याला परतो उत्थान आहे आणि 7व्या याला तर तो जीवनमुक्त अवस्था आहे. या सगळ्याही अवस्थेत एकच गोष्ट जी कोणत्याही लेव्हलला तुम्ही करू शकता आणि जी तुम्हाला कोणत्याही लेव्हलमधनं अ, अ, क्षणात परमेश्वराशी जोडू शकते, अशी ही भक्ती आहे. म्हणजे गोपींची केवल भक्ती आहे. त्यांनी अ, कर्माचा आश्रय त्यांनी मार्गात सांगितलेले कर्माचे च्या पलीकडे ते गेलेले आहेत. ज्ञान त्यांनी आदल्याच जन्मी मिळवलंय, त्यामुळे ज्ञानाच्या पलीकडे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना केवल भक्ती जमली, की तिथे फक्त आणि फक्त श्रीकृष्णांबद्दल प्रेम आहे आणि त्याला आनंद देण्याची वृत्ती आहे. म्हणजे आपण जे भगवंतावर प्रेम करतो, तो त्याचा आनंद आपल्याला मिळावा, सच्चिदानंद रूप प्राप्त व्हावं किंवा देवाला पाहून आपल्याला आनंद होतो, याच्याही पलीकडे गोपींची भक्ती आहे, की त्याला आनंद प्राप्त व्हावा अशी त्यांची आहे. पण ती स्थिती प्राप्त होण्यासाठी ते आधीच्या जन्मी त्या ज्ञानी आहेत आणि ते ज्ञानी होण्याच्या आधी त्यांनी आधी तो कर्ममार्ग पूर्ण साधलेला आहे. रामावतारात जेव्हा दंडकारण्यात श्रीराम पोचतात, तेव्हा तिथले ज्ञानी ऋषी भगवान स्वतः मध्ये बसलेले आहेत आणि त्यांना घेरा करून अशा लांब मोठ्या वर्तुळाकारात सगळे ऋषी बसलेले आहेत. आणि विशेष म्हणजे प्रत्येक ऋषींना असं दिसतंय की रामचंद्रांचा चेहरा त्यांच्याकडेच आहे. तर तेव्हा ते ऋषी प्रार्थना करतात की हे जोपर्यंत मी ज्ञानी हा भाव आहे, तोपर्यंत भक्तीचा खरा आस्वाद नाही, पराभक्ती नाही. त्यामुळे ते म्हणतात की आम्हाला तुमची केवळ भक्ती पाहिजे आणि म्हणून त्यांना दुसरा जन्म तो गोपींचा मिळून ते केवळ आणि केवळ भक्तीत ते घालवतात. तर ही कसंही असलं तरी कर्माद्वारे पहिल्यांदा भक्ती जी आहे ती उपासना कर्मरूपाने आपण जी वेदोक्त कर्म करतो ती ईश्वराची आज्ञा म्हणून करतो, त्यामुळे तीही उपासना मार्ग आहे, तीही भक्ती आहे. आणि शिवाय मग आपलं गुरुप्रदत्त साधन आहे, ईश्वरावर भक्ती करणं, त्याच्यासाठी आपण भजन कीर्तन नामस्मरण करतो. हे सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला जेवढे आपली मनाची शुद्धी करता येईल त्याच्यानंतर ज्ञान होणार आहे आणि त्याच्यानंतर पराभक्ती आहे, जी 5वा पुरुषार्थ म्हणून सांगितलेला आहे. तो पुढे 12व्या अध्यायात जास्त डिटेलमध्ये येणारच आहे. आता 3रा अध्याय इथे संपतोय. तर शेवटचं हे घेऊ आपण. ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. प्रार्थना घेऊन आज थांबू. उद्या सुरुवात करताना कोणाला 3ऱ्या अध्यायावर काही हे असलं किंवा उद्या नाही आता सोमवारी किंवा काही घोषवारा घ्यायचा असेल तर तो तेव्हा आपण घेऊ. प्रार्थना घेऊया. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण.